250 ई बसेस, गार्डन हॉकर्ससाठी गाडे, 30 कोटीतून धुळे बस स्थानक आगार होणार सुंदर। आमदार अनुप अग्रवाल यांचा पाहणी दौरा। धुळे बस स्थानकात प्रवाशांसाठी अथवा आपल्या नातलगांना आणण्यासाठी शिरलेल्या बगड्यासारखा स्वच्छ माणूस अवघ्या काही मिनिटातच धुळीने माखलेल्यामुळे कावड्यासारखा दिसतो ही सर्वसामान्य प्रवासी व जनतेची रास्त ओरड होती। प्रवासाबरोबर पर्यटनही होणार आहे, तर धुळे बस स्थानक केवळ पॉश होणार नाही तर ते सुंदर देखणे असे राहील। बस स्थानकामध्ये गार्डन असेल, हॉकर्ससाठी गाडे देखील असतील। सुसज्ज भव्य असे 24 फ्लॅट असलेले बस स्थानक आणि बस स्थानकात 30 कोटी रुपयातून कामे साकारले जाणार आहेत। अर्थातच यासाठी धुळेकरांना 8 ते 10 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार असून बस स्थानकाचे काँक्रिटीकरण 2 दिवसातच सुरू होणार असल्याची माहिती आज धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। तर आज सकाळी बस स्थानक आणि बस डेपोला भेट देऊन बस स्थानकातील समस्या जाणून घेतल्या व चर्चा देखील केली। यावेळी आमदार अनुप अग्रवाल, विभाग नियंत्रक विजय गीते, संदेश माने, अभियंता कुणाल सोनवणे यांच्याशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली। या प्रसंगी या ठिकाणी पाहणी दरम्यान जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपडकर, ओम खंडेलवाल, मुन्ना शितोडे, भागवत चितळकर, निलेश नेमाने, किरण चौधरी, योगेश थोरात आदी उपस्थित होते। आपल्या स्टँड बाहेरचे आपली त्यांना आपण नवीन स्टँड मध्ये दुकान किती काढतात, दुकान अजून फायनल नाही म्हणजे तरी अंदाज किती असते तो प्लॅन केला जाईल। 10 ते 12 दुकान आपली बस स्टेशन मध्ये राहते ते तर आपले बाहेरचं कमर्शियल ते मग त्या आर्किटेक्ट हे जेव्हा होईल हे त्यांनी केलं म्हणजे जेव्हा आपला डेपो होईल आपण दिलेले पण आणि समोर पण धुळे शहरातील बस डेपोची पाहणी करण्यासाठी आलो। काही दिवसापूर्वी या इथल्या नागरिकांची तक्रार होती का आम्ही सकाळी येतो आणि रात्री कावळ्यासारखं काळं होऊन जातो, परंतु त्यांना खुशखबरी देतो का 2 दिवसात या ठिकाणी कॉन्क्रीटचं काम चालू आहे आणि नवीन डेपोलाही 30 कोटी रुपये शासनाच्या मार्फत आता मंजूर झालेले आहे। त्याचं डिझायनिंग चालू आहे, डिझायनिंग पण 15 दिवसात पूर्ण होईल। ते डिझाईन येईल, त्याच्यानंतर टेंडर निघून नवीन बस डेपोचंही काम चालू होईल आणि एक अतिशय सुंदर असं बस डेपो या शहरात होईल आणि नवीन इलेक्ट्रिक बसेस 250 इलेक्ट्रिक बसेस धुळे आणि नंदुरबार मिळून त्यासुद्धा लवकरच या ठिकाणी दाखल होत आहे। तर धुळ्याच्या बस स्टँडचा चेहरामोहरा लवकरच येणार आहे। तर एकदा काम चालू झालं का सर्वांची चर्चा करून त्या विषयावर चांगलं बोलणार।